नमस्कार मित्रांनो, तर आज घेऊन आली आहे मी एक भावनिक कथा. कथेचं नाव आहे बाबांचं शेवटचं पत्र. पावसाळ्याची एक शांत सकाळ होती. गावातल्या छोट्याशा घराच्या अंगणात तुळशीपाशी दिवा लावून सुमनबाई देवाला नमस्कार करत होत्या. घराच्या ओसरीवर गणपत काका चहा घेत बसले होते. त्यांची नजर मात्र वारंवार मोबाईलकडे जात होती. आज तरी आरवचा फोन येईल का, सुमनबाईंना विचारलं. गणपत काका हलकसं हसले. येईल ग, कामात असेल. हे उत्तर त्यांनी पत्नीला दिलं, पण म्हणाला नाही. आरव त्यांचा एकुलता एक मुलगा, लहानपणापासून अभ्यासात हुशार, गावातल्या शाळेत शिकून मोठ्या शहरात इंजिनियर झाला. आता पुण्यात मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. गावात सगळे म्हणायचे, गणपत तुझं नशीब बघ, मुलगा मोठा अधिकारी झाला. हे ऐकून गणपत काका अभिमानाने हसायचे. पण त्या हसण्यात एक वेदना दडलेली होती. मुलगा मोठा झाला पण दूर गेला. त्या दिवशी पुण्यात आरव ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये बसला होता. मोबाईल व्हायब्रेट झाला. बाबा कॉलिंग. त्याने स्क्रीनकडे पाहिले. क्षणभर मन म्हणालं, उचल फोन. पण लगेच बॉस बोलायला लागला. आरवने कॉल कट केला. 2 मिनिटांनी मेसेज आला, बाळा. फक्त आवाज ऐकायचा होता. वेळ मिळाला की फोन कर. आरवने मेसेज वाचला. उत्तर टाईप करायला घेतलं. संध्याकाळी करतो, पण तो मेसेजही पाठवला गेला नाही. त्या रात्री गणपत काका घराबाहेर बसले होते. आकाशात चंद्र होता. त्यांनी मोबाईल पुन्हा उघडला. आरवचा फोटो बघितला. हळूच म्हणाले, मोठा झाला आपला राजा. सुमनबाई म्हणाल्या, इतकी आठवण येते तर स्वतः फोन करा ना. गणपत काका हसले. रोज फोन करून त्याला त्रास कशाला द्यायचा. दुसऱ्या दिवशी आरवला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं. सगळेच त्याचं अभिनंदन करत होते. त्याने लगेच आईबाबांना फोन करायचं ठरवलं. पण तेवढ्यातच दुसरी मीटिंग सुरू झाली. पुन्हा फोन राहून गेला. गावात गणपत काकांना अचानक छातीत दुखायला लागलं. सुमनबाईंनी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर म्हणाले, काळजीचं कारण नाही आहे, पण त्यांना आनंदी ठेवा. गणपत काका मात्र एकच म्हणाले, आरवला सांगू नका, त्याचं काम महत्वाचं आहे. काही दिवसांनी गणपत काका कपाट उघडून बसले. त्यांनी एक पांढरा कागद काढला, पेन हातात घेतला आणि लिहायला सुरुवात केली. प्रिय बाळा आरव, हे पत्र तुला कधी मिळेल माहीत नाही, पण जर मी तुझ्याशी बोलू शकलो नाही तर एवढंच सांगायचं आहे, तू आमचा अभिमान आहेस. लिहिताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. आम्हाला तुझ्याकडून पैसे कधीच नको होते. फक्त वर्षातून 2 दिवस तुझ्यासोबत बसून चहा प्यायचा होता. पत्र पूर्ण झालं. त्यांनी ते एक लिफाफ्यात ठेवलं आणि उशाखाली ठेवून दिलं. त्या रात्री आरव मित्रांसोबत हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करत होता. हसत होता, फोटो काढत होता आणि त्याच वेळी गावात गणपत काका आकाशाकडे पाहत हळूच म्हणाले, देवा, एकदा माझ्या मुलाला पाहू दे. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू उघळला आणि कथा एका मोठ्या वळणावर येऊन थांबली. ती आपण भाग 2 मध्ये बघू.